आपल्याला असं वाटतं की महाराजांबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संभाजी महाराजांच्या सारखी दाढी वाढवायची, त्यानंतर मोठा टिळा लावायचा आणि गाडीच्या मागे महाराज असे बसलेले आहेत असं दाखवून एसयूव्ही वर जगदंब असं लिहायचं. ही समकालीन महाराष्ट्रामधल्या बहुतांश लोकांची, सर्व राजकीय पक्षातले लोक त्याच्यात आहेत, समाजातले धनदांडगे सगळे त्याच्यात, ज्यांच्याकडे एसयूव्ही आहे त्यातल्या 80% एसयूव्ही वर तुम्हाला असं दिसेल की महाराज विराजमान झालेले आहेत. त्या एसयूव्हीच्या आतमध्ये चालणारा व्यवहार आणि महाराजांची नैतिकता याचा परस्परांशी काहीही संबंध नसू शकतो, पण तरीही महाराज हे आपल्याला एक्सटर्नल कव्हर म्हणून लागतात. एक 10-20 वर्षापूर्वी जी इथे सिनियर मंडळी आहेत त्यांना कळेल की आपल्याकडे जे लोक डान्स बार, परमिट रूम वगैरे चालवायचे किंवा अंडरवर्ल्ड मध्ये जे लोक असायचे त्यांना पकडलं किंवा त्यांचा एखादा नवस पूर्ण करायचा असला की ते साईबाबांना जायचं. बहुतांश अशा प्रकारच्या परमिट रूमला साईबाबांची नावं होत. म्हणजे साईबाबा हे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांचा देव आहे. अंडरवर्ल्डच्या माफियांचा, अंडरवर्ल्ड डॉनचा, परमिट रूम, दारूची दुकानं चालवणाऱ्यांचा देव नाहीये, पण पैसा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे आजच्या घडीला शिवाजी महाराजांची आठवण करत असताना आपण लक्षात काय ठेवायला पाहिजे, तर आपल्याला कुठले शिवाजी महाराज लक्षात ठेवायचे आहे. तर शिवाजी महाराजांचं लक्षात ठेवण्यासारख्या हजारो गोष्टी आहेत. त्यातल्या एक 2-4 गोष्टी मी तुमच्या समोर मांड. शिवाजी महाराजांना त्यांच्या आईने शिकवलं, त्यांना इतिहासाचं, अध्यात्माचं, धर्माचं भान दिलं आणि त्यातनं हा एक माणूस घडत गेला. तुम्ही जर अफजल खानाशी झालेल्या सगळ्या युद्धाची, लढाईची, त्यातल्या गनिमी काव्याची जर माहिती घेतली तर तुमच्या असं लक्षात येईल की शिवाजी महाराजांनी त्या लढाईला जाताना आपण जिंकू असा विचार केलाच होता, पण जिंकलो नाही आणि जगलो नाही तरी सुद्धा आपल्या सैन्याने अफजल खानाला परत जिवंत माघारी जाऊ द्यायचं नाही इथपर्यंत तयारी त्या माणसानं केली होती. असं करणारा माणूस हा द्रष्टा योद्धा असतो. म्हणजे जर तो माणूस व्यक्तिपूजक असता, जर तो माणूस स्वतःचा जीव वाचवण्याचा विचार करत असता, तर आपण जगलो, वाचलो आणि परत नाहीच जगलो आणि वाचलो तरी सुद्धा जावळीच्या खोऱ्यातनं अफजल खानाचं सैन्य परत जाता कामा नये अशा प्रकारची व्यवस्था महाराजांनी केली नसते. पण ती केली. अफजल खानाला महाराजांनी मारलं आणि ते मारल्यानंतर ते सैन्य सैरावैरा जावळीच्या खोऱ्यातनं जे पळालं त्यातलं बहुतांश सैन्य शिवाजी महाराजांच्या सैन्याने कापून काढलं. आता हे जे लोक आहेत शिवाजी महाराजांच्या सैन्यात, हे कोण लोक आहेत? जे अनेक मावळ आपल्याला दिसतात त्या मावळातले लोक आहेत, बिनचेहऱ्याचे लोक आहेत. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं तर ज्या माणसांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोरारजी देसाईंच्या गोळ्या झेलल्या असे बिनचेहऱ्याचे जे 107 लोक तुम्हाला हुतात्मा स्मारकाच्या इथे दिसतात आणि संयुक्त महाराष्ट्रातल्या बहुतांश लोकांना हुतात्मा स्मारक काय आहे हे पण माहित नसतं, इतका त्या माणसांचा त्याग अननोटीस, दुर्लक्षित स्वरूपामध्ये जातो. त्या बिनचेहऱ्याच्या, बिन नावाच्या माणसांच्या सारखा हा सगळा त्यागाचा मामला शिवाजी महाराजांच्या काळात. दुसरं अगदी त्यानंतरच्या काळातलं उदाहरण, शिवसेना प्रमुखांनी शिवसेना जेव्हा स्थापन केली त्यावेळेचा जर पहिल्या दिवसाचा प्रसंग तुम्ही आठवलात तर प्रबोधनकारांना त्या बाबतीमध्ये अजिबात मनात चिंता नव्हती, पण बाळासाहेबांच्या मनामध्ये एक अस्वस्थता होती की माणसं येतील का. पण माणसं आली. त्याच्या आधी ज्या मंडळींनी मार्मिक वाचला होता, वाचा आणि थंड बसा, वाचा आणि जागे व्हा, या प्रकारच्या घोषणांमधनं ज्यांना असं वाटलं की काहीतरी करायला पाहिजे, असा बिन चेहऱ्याचा मराठी माणूस जागा झाला आणि मग त्या मराठी माणसामधनं शिवाजी महाराजांची सेना म्हणून शिवसेना निर्माण झाली. आता प्रश्न असा आहे की त्यावेळेला प्रबोधनकारांना असेल, आचार्य अत्र्यांना असेल, या प्रकारच्या पक्षाला शिवाजी महाराजांची सेना असं का म्हणावं असं वाटलं असेल. याचं कारण शिवाजी महाराजांची सेना जेव्हा स्थापन झाली, शिवाजी महाराजांकडे मावळे जेव्हा आले त्यावेळेला सुद्धा मावळे गलित गात्रच होते, त्यावेळेला सुद्धा मावळे वंचितच होते, त्यावेळेला सुद्धा मावळे अत्यंत तुमच्या माझ्यासारखे सामान्य होते. सामान्य माणसांनी असामान्य अशा पद्धतीचं काम घडवण्याचा महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेचा इतिहास. आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल, शिवसेनेची स्थापना असेल, त्याच्या खूप मागे तुम्ही गेलात तर तुकारामासारखा एक साधा व्यापारी जो स्वतःकडची गहाण खतं फेकून देतो, ज्याची गाथा पाण्यात टाकली जाते पण तो पुन्हा ते लिहितो, असा सर्वसामान्य माणसांना असामान्यत्व देणारा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्राचा प्रतिनिधी, या महाराष्ट्राचा आयकन, या महाराष्ट्राचं टेम्पलेट, या महाराष्ट्राचा गाभा किंवा चेहरा मोहरा म्हणजे शिवाजी महाराज आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या बद्दल आपल्याला जे सुपरलेटिव्ह प्रेम वाटतं, ते सुपरलेटिव्ह प्रेम का वाटतं? कारण या माणसाने सगळ्या मराठी माणसांच्या मनामध्ये एक अशा प्रकारची जाणीव जागृत केली, ज्याला तुम्ही स्वराज्य म्हणतो बघा. तुम्ही स्वराज्य जर बघितलं महाराजांचं तर आत्ताच्या महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये 3 जिल्ह्यांचं स्वराज्य आहे. ते काही फार मोठं, महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेला महाराष्ट्र काही शिवाजी महाराजांकडे नव्हता. किंबहुना शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांनी अधिक प्रांत जिंकलाय, राजाराम महाराजांनी अधिक जिंकलाय. महाराजांच्या मृत्यू
मृत्यूनंतर राजारामाच्या मृत्यूनंतर औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत तारा राणीने मोठा प्रदेश पादाक्रांत केलेला आहे. पेशव्यांनी अटकेपार झेंडे फडकवलेले आहे. महादजी शिंदे यांनी दिल्लीतला जो सुलतान आहे तो जवळपास अगदी कागदोपत्री राहील आणि प्रत्यक्ष सत्ता मराठ्यांकडेच राहील अशा प्रकारची व्यवस्था केली आहे. एवढं सगळं असून सुद्धा शिवाजी हा माणूस मोठा काय आहे याचं कारण स्वराज्याच्या भावनेचं बीज त्या माणसाने पेरलं. म्हणजे स्वराज्याचा भौगोलिक आकार किती मोठा आहे हे जितकं महत्वाचं आहे त्यापेक्षा आपल्याला स्वराज्य मिळालं पाहिजे, आपलं राज्य मिळालं पाहिजे अशा प्रकारची जाणीव महत्वाची आहे. आता हेच चित्र महाराजांच्या काळातलं, महाराजांच्या मनातल्या जाणीवेचं, महाराजांच्या बद्दल येसुबाईंचं एक चांगलं वाक्य मला असं वाटतं. शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक जी मंडळी इथे आहेत तुम्ही सगळ्यांनी अरा कुलकर्ण्यांचं अशी होती शिवशाही नावाचे एक 2-3 खंड वाचले पाहिजे. कारण शिवशाहीच्या त्या खंडामध्ये येसुबाईंचं एक वाक्य आहे की शिवाजी महाराजांच्या जगण्याचा उद्देश काय आहे, मराठीयांचे गोमटे करावे. गोमटे करावे म्हणजे चांगले करावे. आता तिथे मराठीयांचे गोमटे करावे म्हणजे मराठ्यांचे गोमटे करावे असं आहे का? तर त्या काळामध्ये मराठा हा जातीवाचक शब्दच नव्हता, तो भूगोलवाचक शब्द आहे, तो प्रदेशवाचक शब्द आहे. विंध्य पर्वताच्या खालचे दक्षिणेतले सगळे लोक मराठी आहेत. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर त्यानंतरच्या जातीय राजकारणामधनं आता आपण 96 कुळी, 92 कुळी, मराठवाड्यातले मराठी, कोकणातले कुणबी या पद्धतीने विचार करायला लागलो. पण येसुबाई ज्या वेळेला म्हणतात की मराठीयांचे गोमटे करावे असं महाराजांना वाटत होतं तेव्हा हे जे गोमटे करणं आहे हे गोमटे करण्यासाठी महाराजांनी आयुष्याची 50-55 वर्ष दिली. संभाजी महाराजांनी अगदी शेवटपर्यंत म्हणजे औरंगजेबाने त्यांना हालहाल करून मारेपर्यंत संभाजी महाराज कुठवर पोहोचले होते तर मांडवीला जर पूर आला नसता तर गोव्यामध्ये कदाचित पोर्तुगीजांची सत्ताच राहिली नसती. एवढा हा माणूस धाडसी होता. आपल्या नाटकांनी, आपल्या सिनेमाने, आपल्या कादंबऱ्यांनी त्या काळातल्या एका ब्राह्मणी मानसिकतेतल्या कलाविश्वाने काय दाखवलं आपल्याला की संभाजी हा बैलवेडा माणूस होता. पण जेव्हा वासी बेंद्र्यांनी, कमल गोखल्यांनी, जयसिंगराव पवारांनी खरा इतिहास संभाजी महाराजांचा पुढे आणला तेव्हा अनेक भाषा जाणणारा अत्यंतिक शूर आणि बुद्धिमान, कदाचित आपल्या बापाला सव्वाशेर असू शकेल अशा ताकदीचा माणूस मराठेशाहीचं नेतृत्व करत होता. आणि जर औरंगजेबाने अत्यंत पातकी पद्धतीने संभाजी महाराजांना मारलं नसतं तर कदाचित गोव्यामध्ये पोर्तुगीजांची सत्ता नसती आणि जेवढा काळ मोगल सल्तनत या देशामध्ये राहिली तेवढा काळ सुद्धा मोगल सल्तनत राहू शकली नसती. पण असं होत नाही. तुम्ही अनेकदा बघा की मी अनेकदा भाषणांमध्ये सांगतो की मराठेशाहीमध्ये अनेकदा आपल्याला असं दिसतं की गुणी माणसं फार काळ जगलेली नाही. शिवाजी महाराज, संभाजी महाराज फार काळ जगलेले नाही. दुसरा बाजीराव 80 वर्ष जगलाय. काही गरज नव्हती त्याने एवढा काळ जगायची. फक्त बैल वेडेपणा एवढे एकच काम त्याने आयुष्यात केलेलं आहे. तो 80 वर्ष जगलाय. पण कर्तृत्ववान थोरला बाजीराव मात्र 40 वर्षामध्ये गेलेला आहे. आणि औरंगजेब ज्याने केवळ 90 पर्यंत वेगवेगळ्या प्रकारची पातकं त्याच्या आयुष्यात केली. पण आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आपण गंमत म्हणून काय शिकलो की तो टोप्या शिवायचा आणि त्यातून खर्च भागवायचा. ज्या माणसाला उर्वरित आयुष्यात कधी भावाला मारून टाक, कधी बापाला तुरुंगात टाक, कधी विरोधकांचे खून पाड अशाच प्रकारची कामं करण्यामध्ये ज्याला इंटरेस्ट होता तो फावल्या वेळात टोप्या शिवेल नाही तर दुसरं काय करेल. कारण दुसरी कुठलीच कल्चरल ऍक्टिव्हिटी त्याने त्याच्या आयुष्यामध्ये केलेली नाही. त्यामुळे आपण शिवाजी महाराजांचा जेव्हा विचार करतो तेव्हा त्या अशा कॉन्टेक्स्ट मध्ये केला पाहिजे की हा मध्ययुगातला त्या व्यवस्थेच्या चौकटीमधला ज्याला आपण बेनेवोलंट डिक्टेटर म्हणतो, एक कनवाळू राजा, एक कनवाळू हुकुमशाह असा आहे की ज्याने काळाच्या पुढचं पाहिलंय. आणि या महाराजांच्या चौकटीमध्ये आता ज्या वेळेला आपण आत्ताचे आपले लोक पाहतो तेव्हा काय दिसतं आपल्याला? तुम्हाला मला वाटतं 14ची का 19ची निवडणूक आहे बघा. त्या निवडणुकीमध्ये छत्रपतींचा आशीर्वाद आम्हाला आहे असं म्हणून काही लोकांनी पानपान जाहिराती दिल्या होत्या. तर छत्रपतींचा आशीर्वाद कोणाला आहे? ते लोक कोण आहेत? ज्यांचा नगर मधला माणूस शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द काढतो आणि त्याला शिक्षा होत नाही, त्याच्याबद्दल त्याला नंतर एखादं बरं पदच मिळतं. ज्या पक्षाने नेमलेला या राज्यातला राज्यपाल शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द काढतो आणि असं म्हणतो की रामदास नसते तर शिवाजीला कोणी ओळखलं असतं. एवढंच नव्हे तर तो माणूस महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या त्या काळाच्या प्रथेप्रमाणे कमी वयात झालेल्या लग्नाच्या बद्दल अत्यंत अश्लील असे उद्गार काढतो आणि त्या माणसाला फळ म्हणून पद्मभूषण पुरस्कार 26 जानेवारीला मिळतो. अशा लोकांना शिवाजी महाराजांचा आशीर्वाद असण्याची तुम्हाला काय शक्य
शक्यता वाटते. पण अशा बदमाशांकडेच शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे असं नॅरेटिव्ह गेल्या 15 वर्षामध्ये विशेषतः या देशाला ते तथाकथित नवं स्वातंत्र्य मिळाल्यापासून सगळीकडे मांडण्याची पद्धत आहे. आपल्याला काय प्रकारचा महाराष्ट्र शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला असू शकेल आणि आपण काय प्रकारचा महाराष्ट्र आता ठेवलाय. तुम्ही जर बघितलं शिवाजी महाराजांच्या बाबतीत तर शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंगाशी तह केला. आपल्यातल्या अनेकांनी त्याच्याबद्दल वाचलेलं आहे. मिर्झा राजे जयसिंगांशी त्यांनी केलेल्या तहाच्या बद्दल अनेक प्रकारे लोकांनी लिहिलंय. फुल्यांनी शिवाजी महाराजांच्या बद्दल लिहिलेला जो पोवाडा आहे त्या पोवाड्यामध्ये कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजीचा पोवाडा असं त्याला म्हटलेलं आहे. आता एकीकडे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी असं फुल्यांनी लिहिलेलं आहे, दुसरीकडे रामदासाच्या लेखणीमध्ये शिवाजी महाराजांनी काय केलेलं आहे, उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात काय झालंय, उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया. म्हणजे पाण्याचा उपयोग काय मला सांगा, स्नान आणि संध्या हाच पाण्याचा उपयोग आहे. पाण्याचा उपयोग पिण्यासाठी आहे की नाही, शेतीसाठी आहे की नाही, त्या काळातल्या काही इतर उद्योगांसाठी आहे की नाही, ही जी धारणा आहे त्या काळातली, रामदास ज्या एका विचारधारेचं प्रतिनिधित्व करतात ती विचारधारा आणि फुले ज्या विचारधारेचं प्रतिनिधित्व करतात ती विचारधारा, या दोन विचारधारांमध्ये शिवाजी महाराजांच्या वैचारिक वारशाबद्दल गेल्या 100-150 वर्षामध्ये प्रचंड संघर्ष आहे आणि तो संघर्ष आता एकदम टोकाला पोहोचलेला आहे. आत्ताचा जो महाराष्ट्र आपल्याला दिसतो त्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही साधं बघा, तुम्हाला मनोहर कुलकर्णी नावाचा माणूस माहिती असतो, लोकांना संभाजी भिडे म्हणून जास्त माहिती आहे. हे गृहस्थ काय करतात, लोकांना त्यांच्या खऱ्या नावाने पण ओळखलं पाहिजे. म्हणजे माझं नाव दीपक पवार आहे, लोकांनी मला शरद पवार म्हणून उपयोगी नाही, मला माझ्या ओरिजिनल नावाने लोकांनी ओळखलं पाहिजे. तर हे जे मनोहर कुलकर्णी आहेत त्यांच्या सूचनेनुसार काल का आजपासून बलिदान मास सुरू झालेला आहे. संभाजी महाराजांचं बलिदान आहे की नाही आहे, पण संभाजी महाराजांच्या बलिदानाचा वापर करून इथं राहणारा जो मराठी मुसलमान आहे, इथे राहणारा जो मराठी दलित बौद्ध आहे, इथे राहणारा सर्व जाती धर्माचा मराठी भाषा बोलणारा माणूस आहे, त्यांच्यामध्ये जर तुम्ही विष पेरलं तर तुम्ही संभाजी महाराजांचं त्यांच्या मरणोत्तर तर काही भलं करतच नाही, पण महाराष्ट्र ज्या पद्धतीनं नीट चालला पाहिजे तोही नीट चालणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करतात. आता हे काय आहे प्रकरण बलिदान मासाचं, तर संभाजी महाराजांचे 1 महिना हाल झाले म्हणून 1 महिना चपला घालायच्या नाही, लोकांनी अनवाणी चालायचं, उपास बिपास करायचे. हे कोण आहेत मला सांगा, संभाजी भिडे यांच्या या उपास प्रक्रियेमध्ये काम करणारे सगळे पवार, जाधव, कांबळे, भुजबळच आहेत, सगळे बहुजन आहेत. जर म्हणणारा माणूस भिडे आहे तर त्या भिडेचे जातभाई का या बलिदान दिवसामध्ये नाहीये, बहुजनांनीच हे का करावं, याचं कारण बहुजनांना या पद्धतीने उचकवणं जास्त सोपं आहे आणि बहुजनांची ताकद वापरून मुसलमानांना पहिल्यांदा, ख्रिश्चनांना नंतर, बौद्धांना त्याच्यानंतर आणि मग ओबीसींना अशा पद्धतीने बंदोबस्त करून एक नवं हिंदू नॅरेटिव्ह उभं करणं शक्य आहे. हा शिवाजी महाराजांचा आणि आपल्या महाराष्ट्रातला आत्ताचा फरक आहे. आपण महाराजांचं नाव उठता बसता घेतो, महाराजांना आपण विभूती केलंय, महाराजांना आपण दैवताच्याही पलीकडे नेऊन ठेवलेलं आहे, महाराजांची ताकद अफाट आहे हे आपल्याला माहिती आहे. तुमच्यापैकी अनेक लोक किल्ल्यांवर गेले असतात. आम्ही शाळेत असताना आम्हाला 1-2 किल्ल्यांवर शाळेच्या सहलीनं नेलं होतं. तुम्ही किल्ल्यांवर जाऊन बघा. आता मी कंधारच्या किल्ल्याला जाऊन आलो. कंधारचा किल्ला हा राष्ट्रकूटाच्या काळापासून नंतर मलिकंबरच्या काळापासून शेवटी मराठ्यांकडे आलेला आणि मग निजामाकडे गेलेला असा किल्ला आहे. त्या किल्ल्यावर एक ओळ सुद्धा या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल लिहिलेली नाही. आता लोक काय म्हणतात की हा किल्ला भारत सरकारच्या ताब्यात आहे, आर्कायव्हल डिपार्टमेंट, पण आत्ताचा महाराष्ट्र आहे ना, महाराष्ट्रातल्या त्या भागातल्या कुठल्याही लोकप्रतिनिधीला या किल्ल्यापासून एक 50 फुटावर किल्ल्याची माहिती देणारा एक फ्लेक किंवा एक माहिती फलक लावणं एवढं महागड आहे का? किल्ल्याच्या आतमध्ये काय आहे, तर किल्ल्याच्या आतमध्ये तुम्ही पर्वतीला जा, रायगडावर जा, कुठेही जा, तिथे लोकांनी फक्त सर्व जाती धर्माच्या मुला मुलींनी आपला बॉयफ्रेंड आणि आपली गर्लफ्रेंड यांच्या नावाने बाण करून ठेवलेले आहे. लोकांनी प्रेम करू नये का? जरूर करावं, पण प्रेम करण्याच्या काही जागा असतात. किल्ल्यासारखी एखादी संरक्षित वास्तू, किल्ल्यासारखी एखादी अत्यंत प्रेरणादायी वास्तू, तिचा वापर इतर कोणत्याही बऱ्या कामासाठी न होता जर केवळ लोकांच्या रोमांसच्या अभिव्यक्तीसाठी होत असेल तर याचे 2 अर्थ आहेत. काय अर्थ आहेत? एक म्हणजे आत्ताच्या काळातल्या तरुणींना बाहेर जगात एवढी भीती आहे की त्यांना एकमेकांना भेटण्यासाठी सेफ अशा प्रकारचा अवकाश एकतर नाही, विशेषतः ग्रामीण आणि निम शहरी भागामध्ये नाही. हा आजचाच महाराष्ट्र आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्या मुलांना कंधारच्या किल्ल्यावर गेल्यावर सुद्धा सेल्फी काढण्यापासून आणि स्वतःच्या प्रेमपात्राची माहिती देण्यापलीकडे तिसरी गोष्ट सुचत नाही, एवढं आपलं इतिहासाबद्दलचं भान डावं आहे. डावं म्हणजे डाव्या विचारांचं नाही, कच्चं आहे. आता अशा प्रकारचं राज्य, अशा प्रकारचा महाराष्ट्र जेव्हा आपल्या समोर असतो, आता तुम्हाला एक उदाहरण मी सांग, इथे बदलापूरमध्ये ताई तुम्हाला
माहितीये, बदलापूरमध्ये लहान मुलींवरच्या लैंगिक शोषणाचं प्रकरण झालं. आपण फार म्हणतो ना पुरोगामी महाराष्ट्र आहे, आणि एप्स्टीनच्या फायली आल्या बघा. एप्स्टीनच्या फायलींसाठी आपला एक माणूस पण तिकडे गेला होता. पण ते सगळं ठीक आहे. एप्स्टीनच्या फायली आल्यावर आपल्याला काय वाटतं, आपल्याकडे नाही बाबा असं काही घडलं, आपल्याकडे कशाला घडायला पाहिजे, आपल्याकडे बदलापूरमध्ये घडलंय, आपल्याकडे ठाण्यात घडतंय, आपल्याकडे मुंबईत घडतंय. आपल्या एप्स्टीनच्या फायली एवढ्या आहेत ना, सर्व्हर क्रॅश होईल एवढ्या फायली निघतील आपल्याकडे. पण अमेरिका जी कशी असली तरी चेक अँड बॅलन्सची डेमोक्रेसी आहे, तिकडे एफबीआयनं एकेकाळी एप्स्टीनकडे दुर्लक्ष केलं, पण आज त्यांच्या सिनेट आणि काँग्रेसच्या कमिट्यांनी ट्रम्पला घाम फोडलाय आणि काही लाख फायली बाहेर काढलेल्या आहेत. जर अशा फायली बाहेर येऊ शकतात, तर महाराष्ट्रासारख्या प्रगत, पुरोगामी आणि उठता बसता शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या, शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्या राज्यामध्ये, इथल्या शहरामध्ये तुमच्यापैकी अनेक जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना जळगाव मध्ये झालेलं सेक्स स्कॅन्डल माहिती असते, ते किमान बाहेर तरी आलं त्या मीरा बोरवणकरांच्या. इथं जे घडतं आहे, लहान लहान गोष्टी ज्या घडत आहेत लोकांच्या घरामध्ये आणि लोकांच्या शाळांमध्ये, आश्रम शाळांमध्ये, या का येत नसतील? आणि जर असं असेल तर महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे असं आपण का म्हणत असू? शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा रांजाच्या पाटलाने अशा प्रकारचा अत्याचार केला, तेव्हा त्याचा चौरंगा करण्यात आला महाराजांकडनं, त्याचे हातपाय तोडण्यात आले. हे वाक्य तुम्ही सर्व राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांच्या तोंडी अशा प्रत्येक घटनेच्या वेळेला ऐकत असाल. दोन वाक्य ऐकतात लोक. एक म्हणजे यांचा चौरंगा केला पाहिजे. बऱ्याच प्रवक्त्यांना आपण काय बोलतो ते माहित नसतं, पण आपण गृहीत धरू की त्यांना माहित. दुसरं लोक काय म्हणतात, भर चौकात त्याला फासावर दिलं पाहिजे. तिसरं काय म्हणतात, कॅस्ट्रेट करून टाकलं पाहिजे, लिंग विच्छेद करून टाकलं पाहिजे. प्रश्न असा आहे की असं बोलणाऱ्या माणसांना कायद्याचं राज्य नावाची काहीतरी गोष्ट या देशात आहे. शिवाजी महाराजांनी का केलं, तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये राजा हे कोर्ट होत, राजा हे फायनल कोर्ट आहे ना त्यांचं. सुप्रीम कोर्ट म्हणजे महाराज आहे, आणि त्यामुळे राजाला अशा प्रकारचे निर्णय घेण्याचे अधिकार होते. आज जर या देशामध्ये, या राज्यामध्ये असं काही करायचं असेल तर तुम्हाला स्थानिक कोर्टापासून, उच्च न्यायालयापासून वरपर्यंत जाता आलं पाहिजे, वेळेत जाता आलं पाहिजे, आणि कायद्याने त्या माणसांना नीट शिक्षा वेळच्या वेळी झाली तर लोकांचे हे जे प्रक्षोभ आहेत, दिल्लीमध्ये तुम्ही बघितलंय निर्भया प्रकरण ज्या वेळेला झालं, निर्भया प्रकरण कळलं ना आपल्याला, निर्भया प्रकरण कळलं. निर्भया प्रकरणाचा जेवढा त्रास झाला तेवढा या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये खैरलांजी प्रकरणाचा झाला का? मला खैरलांजी प्रकरणामध्ये भोतमंगेंच्या कुटुंबात त्यांची बायको, त्यांची मुलगी यांना निर्वस्त्र करून नेलं गेलं, त्यांच्यावर बलात्कार केले गेले, त्याच गावामध्ये नंतर त्यांचे तुकडे केले गेले. हे कसं घडू शकतं मला सांगा? म्हणजे सकाळी आपण शिवाजी महाराजांच्या घोड्यावर बसलेल्या पुतळ्याला हार घालतो आणि संध्याकाळी आपण बिल्किस बानोवर बलात्कार करणाऱ्या माणसांचा सत्कार करतो. हे एका समाजात कसं घडतं? हे एका समाजात घडतं कारण काहीतरी डायकॉटमी आहे. एका समाजात घडतं कारण आपल्या समाजाची स्प्लिट पर्सनॅलिटी आहे. आजचा जो महाराष्ट्र आहे ती ही या प्रकारची स्प्लिट पर्सनॅलिटी आहे. ती काय स्प्लिट पर्सनॅलिटी आहे? शिवाजी महाराजांनी गोळकोंड्याच्या कुतुबशहाला लिहिलेल्या पत्रामध्ये औरंगजेबाच्या बद्दल असं म्हटलेलं आहे की आपण सगळे दखनी आहोत. म्हणजे ते आपण मराठी आहोत असं नाही म्हटलेलं त्यांनी, आपण दखनी आहोत. म्हणजे कुतुबशाह पण दखनी आहे, आदिलशाह पण दखनी आहे, निजामशाह पण दखनी आहे, बिदरशाह पण दखनी आहे. आपण सगळे दखनी आहोत. मोगल सल्तनतीला इथे पाय ठेवू देता कामा नये. म्हणजे दख्खनची स्वायत्तता टिकवून ठेवावी हे महाराजांना कळत होतं. जर दख्खनची स्वायत्तता टिकवून ठेवावी हे महाराजांना कळत होतं, तर आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही मला सांगा, दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये आपल्याकडचे बरेचसे लोकप्रतिनिधी, विशेषतः पाशवी बहुमतवाल्यांचे लोकप्रतिनिधी, तुम्हाला असं दिसेल की हिंदी गाणी, ज्याला उत्तर भारतामध्ये लौंडा डान्स असं म्हणण्याची पद्धत आहे, तशा प्रकारचे अश्लील डान्स करणारे लोक आपल्याकडे दहीहंडीत कसे चालतात? हे गायपट्ट्यातल्या बिभत्स संस्कृतीचं महाराष्ट्रावर झालेलं आक्रमण नाही? हे कसं चालतं आपल्याला, मला तुम्ही सांगा. आणि मग आपण भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम गायेगा, ही ओळ महाराष्ट्राची नाही आहे ना. महाराष्ट्राची ओळ रामराम हीच आहे. महाराष्ट्राची ओळ रामकृष्ण हरी हीच आहे. आपले देव पण शांत आहे. आपले देव सतत तलवार काढून हिंडत नाही. तुम्ही आता गेल्या 5 वर्षातला राम जर पाहिलात ना, तर तो हिंदी सिनेमातल्या एखाद्या अँग्री यंगमॅन सारखा तुम्हाला वाटतं. हा आपला राम नाहीये, हा गायपट्ट्याचा राम आहे. हा गायपट्ट्याचा. शिवाजी महाराज काय देवभक्त नव्हते का? शिवाजी महाराज काय धर्मभक्त नव्हते का? शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्यामध्ये विविध जाती धर्मांची माणसं जेव्हा घेतली, तुमच्यापैकी काही जणांना जर शक्य असेल तर राजकुमार तांगडेचं तुम्ही शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला नावाचं नाटक पहा. ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी आवर्जून पहा. ज्यांना ज्यांना असं वाटतं की आपल्याला शिवाजी महाराज कळलेत, त्या सगळ्यांचे डोळे आणि कान उघडतील. इतकं देखणं, इतकं सुंदर नाटक आहे ते. त्यातला जो राजकुमार तांगडे नावाचा शिवाजी झालेला नट आहे, तो एकदम बारकूड आहे, किरकोळ अंग यष्टीचा आहे. देगलूरला एका कार्यक्रमात आम्ही एकत्र होतो आणि तो वक्ता होता तिथं. तो म्हणला की मी शिवाजी आहे त्याच्यातला. आणि लोकांना असं वाटतं की अरे हा कसला शिवाजी? शिवाजी एकदम तगडा देखणा दिसला पाहिजे. पण सामान्य माणसाचं रूप कसं दिसणार? म्हणून सामान्य
सामान्य माणसाचं रूप शिवाजी महाराजांमध्ये दिसलं पाहिजे. हे जे धाडस आहे ना, हे धाडस फक्त क्रिएटिव्ह धाडस नाहीये, हे धाडस विचार करण्याच्या प्रक्रियेतलं धाडस. म्हणजे आपल्याला असं वाटतं की शिवाजी महाराज आपले आहेत. महाराष्ट्रातला जो हमीद दलवाईन सारखा मुसलमान आहे, महाराष्ट्रातला फ्रान्सिस दिब्रिटो सारखा मराठीतनं चर्च मधल्या प्रार्थना करणारा ख्रिश्चन आहे, यांना शिवाजी महाराज आपले वाटत नसतील. बाबासाहेबांना शिवाजी महाराज आपले वाटत नसतील. शिवाजी महाराज हे काय फक्त उच्चवर्णीय हिंदूंच्या खाजगी मालकीचा भाग आहेत का? महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचा शिवाजी महाराजांवर हक्क आहे. हे जोपर्यंत आपण मान्य करत नाही तोपर्यंत आपल्याला महाराजच नीट कळणार नाही. आपण कसं पाहतो, आम्ही महाआरती करणार, तुम्ही मशिदींवरचे भोंगे वाजवताय, आणि तुम्ही बघा हिंदूंना वेळ लागले गेल्या काही काळात खूप डीजे वाजवतात. मुसलमानांमध्ये तर संगीताला बंदी आहे, पण त्यांनाही वेळ लागलाय. तेही आता तुम्हाला दिसेल की ईदला मोठे मोठे डीजे लावतात. खरं तर इस्लाम जर संगीताला बंदी घालत असेल तर त्याने हे उद्योग करताच कामा नये. पण आता धर्म बाजूला राहिलाय, व्हिजिबिलिटी असायला पाहिजे. आणि जर हिंदूंना एवढं उपद्रव मूल्य आहे तर मुसलमानांना उपद्रव मूल्य का असता कामा नये, या मानसिकतेत लोक आहे. आणि हे सगळं सांगताना लोक काय म्हणतात, आपल्याकडे एक मंत्री आहेत बघा, त्यांचं प्रायमरी काम माशांकडे लक्ष देण्याचं आहे. माहित आहेत ना तुम्हाला, ते आहेत बघा महाराष्ट्राच्या एका टोकाला आहेत, दिसणार नाही ते जरा आपल्याला, उंचीचा लोचा आहे त्यांचा, दोन्ही प्रकारच्या, शारीरिक बौद्धिक दोन्ही. तर ते काय, त्यांचं प्रायमरी काम माशांकडे लक्ष देणं आहे, पण त्यांचं जास्त लक्ष मुसलमानांकडे आहे. ते सारखे उठल्या बसल्या आपलं मूळ मॅन्डेट सोडून इतर विषयावर बोलत राहत. हे जे लोक आहेत, या लोकांचा धंदा काय आहे? या लोकांचा धंदा, आता कोकणातला मुसलमान आहे, तुम्ही जाऊन बघा, तुमच्यातले अनेक लोक कोकणातले आहेत. मी पश्चिम महाराष्ट्रातला सांगलीतला आहे. माझ्या गावात कुठल्याही हिंदूच्या लग्नामध्ये बांगड्या भरण्याचं काम करणारा कासार मुसलमान होता. म्हणजे बायकांची सगळी घरातली जी भांडणं आहेत ती कासारणीला जितकी माहिती होती तितकी अनेकदा घरातल्या लोकांना पण माहिती नव्हती. मग तुम्ही तुमच्या ह्या वर्जनवादी राजकारणामुळे कासारणीला वगळून टाकणार आहात का? गावात लोक देवाला जात असताना बिरोबाला आणि खंडोबाला जात होते, तसं पिराला पण जात होते. गावात लोक देवाला जात असताना हे सगळं अनिवार्यपणे करत होते. हे सगळं गावगाड्याचं जे चक्र आहे हे गेल्या 60 वर्षात आपल्या लोकांनी प्रयत्नपूर्वक मोडलं. प्रयत्नपूर्वक मोडून आपण उत्तर भारतात ज्याप्रमाणे हिंदू आणि मुसलमानांचं विष पेरलं गेलंय त्या प्रकारचा घाणेरडा महाराष्ट्र निर्माण करण्याकडे आपली वाटचाल का होते? कारण तसं झालं तरच हिंदुस्तानचा प्रकल्प यशस्वी होऊ शकतो. मराठी लोक हे अत्यंत चिवट प्रकारचे लोक आहेत. म्हणजे दार कमिशनच्या रिपोर्ट मध्ये पण उल्लेख आहे की हे बंडखोर मानसिकतेचे लोक आहेत. हे स्वस्थ बसत नाही, पण हे स्वस्थ न बसणारे लोक शिवाजी महाराजांना भेटले, हे स्वस्थ न बसणारे लोक तारा राणीला भेटले, थोरल्या बाजीरावाला भेटले, महादजी शिंदेला भेटले, काही काळ टिळकांना भेटले, त्यानंतर गांधींच्या इथल्या काँग्रेसच्या सेवकांना भेटले. पण नंतरच्या काळामध्ये मराठ्यांच्या आणि मराठा म्हणजे सगळ्या जातीतले लोक मी म्हणतो, महाराष्ट्रातल्या लोकांच्या स्वाभिमानाची जागा चापलुशीने घेतली. आणि म्हणून आपण काय करतो, तुम्ही बघा की शिवाजी महाराजांच्या समोर आपण मुजरा करतो, शिवाजी महाराजांना आपण अभिवादन करतो, पण ते जे अभिवादन आहे ना ते आदराने केलेलं अभिवादन आहे. ते अभिवादन चापलुशीतनं, लाचारीतनं, अशा प्रकारचं अभिवादन नाही. आणि म्हणून शिवाजी महाराजांकडे ज्या वेळेला आपण प्रेरणा म्हणून बघतो त्यावेळेला आपल्याला शिवाजी महाराज प्रेरणादायक वाटतात, पण शिवाजी महाराजांना आपण त्यांचे वारस म्हणून लायक वाटू का, असा प्रश्न कधीतरी पडला पाहिजे की नाही. म्हणजे आपल्याला फार अभिमान वाटतो की महाराज या भूमीत जन्माला आले, हे फार चांगलं झालं. पण समजा महाराज आता कुठेतरी असतील आणि त्यांना कोणीतरी विचारलं की तुम्हाला काय वाटतं की तुम्ही या भागात जन्माला आलात, ते बरं झालं का, तुम्हाला काय वाटतं, महाराजांचं काय उत्तर असेल? इतक्या कणाहीन लोकांच्या प्रदेशामध्ये आपण 350-400 वर्षांपूर्वी जन्माला आलो आणि आपल्या प्रेरणेचं रूपांतर कितीही प्रमाणात या लोकांनी प्रयत्न करून अंतिमतः कृतीत नाहीच करत आहेत हे लोक, असं जर महाराजांच्या लक्षात आलं त्यांना काय वाटत असेल? इथे पुनर्जन्म असतो का, महाराज आता कोणत्या जन्मात असतील, यासारख्या भाकड कथांमध्ये मी जात नाही. या माणसाकडे मी एक प्रेरणा स्त्रोत म्हणून पाहत, एक ऊर्जा स्त्रोत म्हणून पाहत. हा जर ऊर्जा स्त्रोत आणि प्रेरणा स्त्रोत असेल तर तुम्ही हे पहा की महाराष्ट्रामध्ये या ऊर्जेचं काय झालंय. गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचे किती पुतळे वाढले असतील? काही हजार पुतळे वाढले बघा. त्यातला तो एक सगळ्यात महत्वाचा मालवणचा पुतळा आहे बघा, तो काही महिन्यामध्ये पडला. तो काही महिन्यामध्ये जेव्हा पडला तेव्हा सरकारचे लोक काय म्हणाले, वारा खूप वाहत होता. तुम्ही मला सांगा की कोकणच्या समुद्र किनाऱ्यावर 2025च्या अगोदर वारा वाहत होता की नाही, का फक्त तेवढ्याच मधल्या काळामध्ये शिवाजी महाराजांना त्रास द्यायचा म्हणून वारा वाहिलेला आहे? म्हणजे उच्च कोटीचा गांजा प्यायल्याशिवाय अशा प्रकारची विधानं लोक करू शकत नाही की वाऱ्याचा वेग वाढला आणि म्हणून पुतळा पडला. तुम्ही असं का नाही सांगत
की तुमच्या बगल बच्च्यांना तुम्ही काम दिलं, त्यांनी ते गंडवागंडवीचं काम केलं, त्याच्यामुळे सगळं ढासळलं. आणि तुम्हाला जे वाटत होतं की या प्रकार इथे गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा राहतो, नेहरूंनी प्रतापगडावर केलेला पुतळा राहतो, तिथे तर मरणाचा पाऊस पडतो. मग यशवंतरावांनी म्हणायला पाहिजे होतं ना की अरे हा पुतळा पडला, पाऊस खूप झाला तरी पुतळा राहतो. गेटवे ऑफ इंडियाच्या लाटा तुम्ही पाहिलेल्या आहेत, त्या ताजमहाल हॉटेलच्या आतपर्यंत जातात, तरी शिवाजी महाराजांना प्रॉब्लेम होत नाही. मालवणमध्ये काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे कदाचित शिवाजी महाराजांना आपला पुतळा मालवणमध्ये झाला याच वाईट वाटलेलं असेल का? हे पण जरा विचार करून बघा की चुकीच्या माणसांच्या जागेत आपला पुतळा लावलेला आहे, आपली जागा जरा बदलली पाहिजे होती, असं तर महाराजांना वाटलं नसतं. या परिस्थितीमध्ये तुम्ही बघा की महाराजांच्या पुतळ्यावरचा खर्च आणि महाराजांनी केलेल्या ज्ञानात्मक रचनात्मक गोष्टींवरचा खर्च, याच्यात काय केलंय आपण? मी मगाशी तुम्हाला सांगताना एक मुद्दा थोडा मध्ये सुटला, तो मिर्झा राजे जयसिंगांच्या बरोबर झालेला तहाचा आहे. तुमच्यापैकी किती लोकांनी शरद जोशी वाचलेत मला माहित नाही, जरूर वाचा. शरद जोशी हा महाराष्ट्रातल्या मराठा शेतकऱ्यांना प्रचंड ताकद देणारा ब्राह्मण नेता आहे. हे आपल्याकडे फार रेअर घडतं की ज्या जातीचा कार्यकर्ता आहे. तुम्ही बाळासाहेबांचं बघा, बाळासाहेब स्वतः सीकेपी आहे, पण महाराष्ट्रात किती सीकेपी आहे? बाळासाहेबांनी ज्या मराठी समाजाला ताकद दिली, त्या समाजामध्ये त्यांच्या जातीचे लोकच माफक आहे. पण प्रेरणेचा संबंध फक्त जातीशी असत नाही, प्रेरणेचा संबंध माणसाकडे देण्यासारखं काय आहे याच्यात आहे. त्यामुळे शरद जोशींनी शेतकऱ्यांना या प्रकारची प्रेरणा दिली. शरद जोशींचं एक पुस्तक आहे शिवाजी महाराजांबद्दलचं, जरूर वाच. त्याच्यात त्यांनी फुल्यांनी महाराजांचा जो कुळवाडी भूषण उल्लेख केलाय ते लिहिलंय. आणि त्यांनी म्हटलंय की शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंगाशी तह का केला? कारण पहिल्या वर्षी मिर्झा राजे जयसिंगाच्या सैन्यानं सगळं पीक कापून टाकलं, सगळं पीक उद्ध्वस्त केलं. महाराष्ट्र हा कोरडवाहू प्रदेश आहे, आताही आहे, आतापर्यंत कोरडवाहू प्रदेश आहे. या कोरडवाहू प्रदेशामध्ये सलग 2 वर्षाचं नुकसान आपला शेतकरी सहन करू शकत नाही. म्हणून महाराजांनी हा विचार केला, कारण तो रयतेचा राजा. तुम्ही लक्षात घ्या, आपण इथे लोकांची भांडणं काय चालली आहेत? तो हिंदूंचा राजा आहे का? तो मुसलमानांचा राजा आहे का? त्यांच्या सैन्यामध्ये किती मुसलमान होते? त्यातले किती मुसलमान प्रायमरी पोझिशनला होते? मग आपल्याकडे काही लोक म्हणतात नाही 100 नव्हते, 5च होते, 5 मधला पण एक इकडचा होता, दुसरा धर्मांतरित होता. अशा प्रकारच्या गणितामध्ये, अरिथमेटिक मध्ये आपले लोक काम करतायत. महाराजांनी त्यावेळेला काय विचार केलाय की त्यांच्या बरोबर काम करणारी जी माणसं आहेत ती जगली तर पुन्हा लढाई करता येईल. हे जे पुन्हा लढाई करण्याचं थोडी माघार घ्यायची 2 पावलं, कारण 4 पावलं पुढे जायचं आहे. हे तुम्ही बघा आजच्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतं आहे. आजच्या महाराष्ट्राचं काय प्रॉब्लेम आहे? एक मला असं दिसतं की आजच्या महाराष्ट्रामध्ये ज्याला संपूर्ण महाराष्ट्राचं भान आहे, ज्याचा संपूर्ण महाराष्ट्रावर नीट प्रेम आहे आणि ज्याला हा महाराष्ट्र अभंग आणि एकसंध ठेवायचा आहे, अशा प्रकारचं नेतृत्व नाही. शिवसेना प्रमुख ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब हे 2 असे लोक मला दिसतात महाराष्ट्रामधले की ज्यांचं विजन महाराष्ट्राच्या एकूण एकसंधतेच्या बद्दलचं होतं किंवा आहे. पवार साहेबांचं जरी राजकारण आता जवळपास संपत आलेलं असलं तरी सुद्धा याचं, पण हे दोनही लोक संपूर्ण राज्यात का सत्तेत आले नाही याचं कारण द्रविड मुन्नेत्र कळघमने किंवा तेलुगू देसमने किंवा अकाली दलाने किंवा तिथे बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने ज्या प्रकारची कन्सॉलिडेटेड भाषिक आयडेंटिटी उभी केली, तशी कन्सॉलिडेटेड भाषिक आयडेंटिटी उभी करण्याचा टोकदार प्रयत्न महाराष्ट्रामध्ये झाला. म्हणजे हे मी उद्धव साहेबांना अनौपचारिक ह्याच्यात बोललो आहे म्हणून मी तुम्हाला सांग की आपल्या शिवसेना पक्षाने मराठी माणसांकडनं हिंदुत्वाकडे जाणं ही गंभीर चूक होती. आणि त्यामुळे उत्तर भारतीयांचं आणि गुजर मारवाड्यांचं फावलं कारण पैसा त्यांच्या हातात आहे. मुंबई त्यांच्या ताब्यात जाता जाता राहिली होती. केवळ 107 लोकांनी रक्त सांडल्यामुळे ती जाऊ शकली नाही. नीरज हातेकर हे प्राध्यापक, तुम्हाला अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत, तुम्हाला काही जणांना कदाचित माहित असतं. त्यांनी परवा मला मुंबादेवीचा जो भाग आहे आणि काळबादेवीचा त्या भागामध्ये ते इकॉनॉमेट्रिक्सचे प्राध्यापक आहेत, त्यांनी त्या भागातल्या एकूण आर्थिक क्षमतेचं विवरण केलं आणि मला ते म्हणाले की या भागामध्ये म्हणजे टेम्पलेट म्हणून, उदाहरण म्हणून, या भागामध्ये मराठी माणसाकडे 2-5% सुद्धा सत्ता नाहीये. जर मुंबईच्या आर्थिक गाभ्यामध्ये मराठी माणसाच्या हातात आर्थिक ताकदच नसेल तर मराठी माणूस गुजर मारवाड्यांशी कसा भांडणार? मराठी माणूस गुजर मारवाड्यांशी तेव्हा पण भांडू शकला नव्हता. तेव्हा का भांडू शकला? त्याग करण्याची क्षमता मराठी माणसाची प्रचंड होती आणि म्हणून जे पैशाने आपण करू शकलो नाही ते रक्त सांडून केलं. गुजरात्यांना रक्त नाही सांडावं लागलं आणि मराठी माणसांना सांडावं लागलं कारण गुजरात्यांकडे सांडायला पैसा होता, मराठी माणसांकडे सांडायला फक्त रक्तच होतं. आजही मराठी माणसांकडे सांडायला फक्त रक्तच आहे. आज तुम्ही बघा, आज या संकटाचं रूप दुहेरी आहे. तेच तुम्ही MMR प्रांतात, तुम्ही मुख्यमंत्र्यांचं भाषण पेपरात वाचा, ते असं म्हणतात की MMRचा प्रांत हे देशाचं फायनान्शियल हब आहे. ते असं म्हणत नाहीये महाराष्ट्राचं फायनान्शियल हब
हब आहे, देशाचं फायनान्शियल हब आहे. याचं कारण या प्रांतावरची मालकी त्यांना सगळ्या देशाची हवी आहे, मराठी लोकांची नकोय. तुम्ही डोंबिवली सारख्या शहरात आहात, आतापर्यंत या शहराचा चेहरा मराठी आणि त्यातही अगदी पूर्वेमध्ये इसेन्शियली ब्राह्मणी चेहरा असलेलं हे शहर आहे. हे शहर कसं वाढलंय तुम्ही पाहता. या शहरात तिकडे गरिबाच्या वाड्यापासून वाढलेले परप्रांतीय तुम्ही पहा. इथे लोढा शेठने केवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचं साम्राज्य उभं केलंय ते तुम्ही पहा. आणखी 10 वर्षानंतर डोंबिवली आणि कल्याण ह्याच्यामध्ये काही वेगळं राहणारच नाही. एकमेकांशी अभिन्नपणे जोडली गेलेली ती जुळीत शहरं होतील आणि आणखी 10 वर्षांनी रिडेव्हलपमेंट जेव्हा तुमच्याकडचं बऱ्यापैकी वाढलेलं असतं त्यावेळेला इथं किती मराठी माणसं राहतील का इथली मराठी माणसं पुन्हा बदलापूर कर्जतच्याही पलीकडे फेकली जातील हे तपासून पहा. ज्या ज्या शहरांचे चेहरे ठाणे असेल, बदलापूर असेल, डोंबिवली असेल, पुणे असेल, तुम्ही पुण्यात जाऊन बघा. तुमच्यातले किती लोक अलीकडे पुण्यात गेलेत माहित. पुण्यामधल्या हॉटेलमध्ये मराठी वेटर दाखवा आणि 1000 रुपये मिळवा अशी परिस्थिती आत्ताच्या घडीला आहे. इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात परप्रांतीय आहे. राज ठाकरे साहेबांचा तो एक मुद्दा त्यांच्या पहिल्या भाषणात त्यांनी मांडला होता आणि ज्याच्याकडे आपल्या लोकांनी फार नीट लक्ष दिलं नाही. तो म्हणजे उत्तर भारतीय मंडळी जिथे जातात तिथे स्वतःचे मतदारसंघ तयार करतात. ते का तयार करतात? कारण त्यांना असं वाटतं की त्यांची भाषा ही देशातली सर्वात श्रेष्ठ भाषा आहे. महाराष्ट्र हा एकमेव मूर्ख प्रदेश असा आहे की ज्याला हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असं वाटतं. तामिळनाडूला वाटत नाही, कर्नाटकला वाटत नाही, केरळला वाटत नाही. आपल्या तिकडे पुण्यात ज्या मेधा कुलकर्णी म्हणून बाई आहेत राज्यसभेच्या, त्या पालकांना जाऊन सांगणार आहेत की तुम्ही हिंदी शिकवा मुलांना म्हणून. काही वर्षांनी त्यांना कोथरूडच्या पालकांना आपल्या मुलांना मराठी शिकवा असं सांगायची वेळ येणार आहे. कारण सगळ्यांची नातवंड अमेरिकेत आहेत आणि त्यांना कोणाला मराठी येतच नाही. त्यामुळे हे जे आपले अवसानघातकी मराठी लोक आहेत, हे अवसानघातकी मराठी लोक हा समकालीन महाराष्ट्रामधल्या लोकांचा सुमार चेहरा आहे. मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं 56 साली मराठी लोक रक्त सांडायला तयार होते. 2022 साली मराठी लोक गुवाहाटीला जायला तयार आहे. ते स्वतःला विकायला तयार आहेत 50 कोटी रुपयाला. तुरुंगात जायला नको म्हणून पक्ष बदलायला तयार आहेत. एखादा अशोक चव्हाण सारखा भामटा अख्खा पक्षच घेऊन भाजपमध्ये जायला तयार आहे आणि ज्याचा बाप इथे 3 वेळा मुख्यमंत्री होता, तो माणूस मराठवाड्याचा काँग्रेसच्या काळात काहीच विकास झाला नाही असं निर्लज्जपणे जाहीर सभेमध्ये सांगायला तयार आहे. हे जे लोक आहेत ना, हे सगळे लोक शिवाजी महाराजांची आरती करण्यामध्ये पण पुढे आहे. इथे आरती हा शब्द आला म्हणून मी तुम्हाला सांगतो की शिवाजी महाराजांची आरती करणं हे अलीकडच्या काळात घडत आहे. शिवाजी महाराजांच्या पाया पडणं हे रेग्युलरली घडणार आहे. शिवाजी महाराजांची आरती करणं म्हणजे शिवाजी महाराजांचं अशा पद्धतीचं इरिव्हर्सिबल दैवतीकरण करणं ज्यातनं शिवाजी महाराजांशी दोस्ती करण्याची सोयच बाकी राहणार नाही. हा जो सगळ्यात धोकादायक भाग आपण महाराष्ट्रात अलीकडे निर्माण केलेला आहे त्याच्यामधून तुम्हाला दिसेल की प्रत्येक पैसे खाणारा माणूस शिवाजी महाराजांचं नाव घेतो. 4 वेळा पक्ष बदलणारा माणूस शिवाजी महाराजांचं नाव घेतो. तुरुंगामधून जस्ट जाऊन आलेला किंवा कधी जाऊ शकेल असा माणूस शिवाजी महाराजांचं नाव घेतो. म्हणजे शिवाजी महाराजांच्या नावाला काहीही पावित्र्य आपल्याकडच्या लोकांनी ठेवलेलं नाही. शिवाजी महाराजांचं जे सगळ्यात महत्वाचं काम आहे ते भाषेच्या बद्दलचं आहे. शिवाजी महाराजांनी सत्तेवर आल्यानंतर म्हणजे छत्रपती झाल्यानंतर राज्य व्यवहार कोश काढला. तुम्ही पहा राज्य व्यवहार कोश त्याने का काढला? कारण फारसी आणि अरेबिकचं खूप वर्चस्व आपल्या राज्य व्यवहारामध्ये होतं. पण महाराज लगेच गेले. म्हणजे 74 त्यांचा राज्याभिषेक झाला. 1-2 वर्षामध्ये राज्य व्यवहार कोश आला आणि 80 साली 1680 महाराजांचा मृत्यू झाला. जर महाराज आणखी 10-20 वर्ष जगले असते तर राज्य व्यवहार कोश कसा अंमलात येतो आहे, त्यातल्या भाषेमध्ये काय अडचणी आहेत किंवा नाही आहेत हे त्यांच्या अष्टप्रधान मंडळाने कदाचित संभाजी महाराजांनी कदाचित राजाराम महाराजांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं असतं आणि एक आणखी सुधारित अशा प्रकारचा राज्य व्यवहार कोश निघालाही असतं. शिवाजी महाराजांच्या नंतर औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत आपण अस्वस्थ होतो. पण त्याच्यानंतर जे मराठी दिल्लीपर्यंत गेले, मराठी दिल्लीत गेले पण मराठी भाषा नाही दिल्लीत. दिल्लीच्या राज्याची भाषा तिथे फारसी अरेबिकच राहिली. मराठ्यांनी दिल्लीमध्ये जाताना राज्य कारभाराची भाषा जर बदलली असती ना तर आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठीला जे परिघावरचं स्थान आहे ते राहिलं नसतं. हा काय प्रॉब्लेम आहे मला तुम्ही सांगा. बंगाली लोक जातील तिथे भाषा घेऊन जातात, तमिळ लोक जातील तिथे भाषा घेऊन जातात. तुम्ही या डोंबिवली सारख्या मराठी बहुल शहरात बघा, इथला रिक्षावाला तुमच्याशी मराठीत बोलत नाही आणि मराठी लोकांना वाटत नाही की याच्या कानपटात दिली पाहिजे, हा मराठीत बोलत नाही म्हणून. उलट आपल्याला वाटतं त्याची गैरसोय कशाला करायची, आपण त्याच्याशी हिंदीत बोललं पाहिजे. तर हे जे आहे आपल्या भाषेबद्दलचा शून्य अभिमान असणं हे कसं काय निर्माण झालंय आपल्या लोकांच्या मध्ये. ज्या माणसाने राज्य व्यवहार कोश काढला, ज्या माणसाच्या राज्यामध्ये त्याच्या स्वतःच्या भाषेचा
आग्रहाने प्रचार प्रसार केला गेला, त्याचा वारसा सांगणाऱ्या समाजामध्ये भाषेच्या बाबतीमध्ये एवढे शेळपट मानसिकतेचे लोक कसे तयार झाले, याचा एक विचार आपण फार शांतपणाने केला पाहिजे. आणि मग आपल्याला महाराजांचं नाव घेण्याचा किती अधिकार आहे किंवा नाही याच्याबद्दल बोललं पाहिजे. आम्ही लोक जे काम करतो महाराष्ट्रामध्ये ते मराठी शाळेचं, मराठी भाषेचं आहे. मग अशी बाईंनी उल्लेख केला, आमची शाळा 50व्या वर्षी बंद पडली 2014 साली. त्याच्या अगोदर आमच्या शाळेमध्ये 72च्या दुष्काळातनं आलेली, मुंबईच्या संपातनं आलेली, माझे वडील गिरणीत कामाला होते त्यामुळे मला माहित आहे, अशी अनेक प्रकारची मुलं त्या शाळांमध्ये होती. ही शाळा का बंद पडली? कारण गरिबांची मुलं शिकत होती तोपर्यंत शाळा चालू राहील. गरिबांच्या मुलांची परिस्थिती बरी झाली, ती मराठी शाळेमध्ये शिकून बरी झाली, पण मग त्या मराठी मुलांना इतका माज आला की त्यांना आपली शाळा घाणेरडी वाटायला लागली. त्यांची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत जाईन अशी झाली. मी 2014 साली ज्यावेळेला शाळेचा सुवर्ण महोत्सव आमच्या लोकांनी केला तेव्हा मी त्यांना म्हटलं, आपण आपली मुलं तर मराठी शाळेत घातलीच पाहिजेत. माझी मुलगी मी मराठी शाळेत घातल्यामुळे तुम्हाला सांगू शकतो, पण या शाळेमध्ये मराठी मुलं येतील हे पाहिलं पाहिजे. पण तेव्हा आमचे सगळे माजी विद्यार्थी मित्र हाफ चड्डीवर शाळेचा सुवर्ण महोत्सव करण्यात एवढे रमले होते की त्यांच्या डोळ्यात एकच शाळा बंद पडली, त्यांच्या लक्षात आलं नाही. त्या शाळेमध्ये जिथे 150-200 शिक्षक होते तिथे शेवटी शिक्षक सरप्लस होऊन त्यांचं समायोजन करून मुंबईच्या कानाकोपऱ्यात ते फेकले गेले. ही एका शाळेची गोष्ट नाहीये. आज तुम्ही मुंबईत बघा, गेले काही महिने आम्ही मुंबई महानगरपालिकेची भांडतो आहोत. आता मुंबईतल्या ज्या सगळ्या शाळा आहेत, मुंबईतल्या सगळ्या शाळा या मुंबईतल्या गिरण्यांच्या नंतर रिअल इस्टेट माफियांच्या नजरेवरची गोष्ट आहे. एक शाळा पाडून तिथे 40 मजली एक आणि 24 मजली एक असे 2 टॉवर बांधले गेले कापड बाजारात माहीम मध्ये, आणि त्या शाळेच्या ठिकाणी 11 वर्ग खोल्या एका शाळेत केल्या. 64 मजल्यांची इमारत, 11 वर्ग खोल्या. ती मुलं शाळेमध्ये कमोड आहे, मुलांना बसता येत नाही, आणि कमोड आहे पण पाणी नाही. हळूहळू ती मुलं शाळेत जायची बंद झाली. हे मी तुम्हाला काय सांगतोय की तुम्ही महाराजांचं नाव घ्याल आणि भाषेवर काम करणार नाही, तुम्ही महाराजांचं नाव घ्याल आणि गरिबांकडे दुर्लक्ष करणार. अशा प्रकारचा दुटोंडीपणा कोणत्याही समाजामध्ये चालता कामा नये, चालला नाही पाहिजे. पण हे का घडतंय? कारण गेल्या 60 वर्षामध्ये आपण ज्या प्रकारे महाराष्ट्र घडवला किंवा बिघडवला, घडवला हे म्हणणं फार बरं नाही, ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्र बिघडवला त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र हा सगळ्यांसाठी मोकळा केला. मराठी लोकांसाठी तर तो आहे, पण मराठी लोकांच्या पेक्षा बाहेरच्या लोकांसाठी तो मोकळा आहे. आपण भाषा टाकायला तयार आहोत, आपण आपले लोक टाकायला तयार आहोत. तुम्ही वाचनालय बघा, डोंबिवलीत किती वाचनालय मला माहिती नाही. डोंबिवलीत मॅजेस्टिकचं एक दुकान आहे पुस्तकांचं. आपल्याकडे पुस्तकं किती वाचली जातात? फार कमी. ठाण्यासारख्या ठिकाणी अनेक ग्रंथालय तिथे वाचनाशिवाय बंद पडलेली आहे. आणि ज्या संस्था बऱ्या चाललेल्या आहेत त्या सगळ्या संस्थांमध्ये RSS वाले घुसून त्यांनी त्यांचं हिंदी हिंदुस्थानचं कथन आणायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव आपण समाज म्हणून घेत असतो, तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य आणलं. स्वराज्य म्हणजे काय? तर स्वतःचं राज्य, म्हणजे आपलं राज्य, मराठी लोकांचं राज्य. आज हे जे राज्य आहे हे मराठी लोकांचं राज्य आहे का? आता तुम्ही बघा, त्या कोस्टल रोडवर ह्यांनी कुठलं गाणं लावलंय? जय हो. बरोबर, कोस्टल रोडवर 500 मीटरला जय हो हे गाणं लावलेलं आहे. एकतर मुळामध्ये ज्याच्या डोक्यात अशी कल्पना आली आहे की स्पीडने जाणाऱ्या रस्त्यावर गाणं लावावं, त्याला रस्त्यावर बोलून चापकाने फोडून काढलं पाहिजे, की काच खाली करून ते गाणं 500 मीटरच्या अंतरामध्ये कोण ऐकेल, असा बेसिक कॉमन सेन्स ज्यांना नाहीये ना, असेच लोक आपण सत्तेमध्ये निवडून दिलेले आहेत. पण हे सगळं करणारे लोक कोण आहेत मला सांगा? कोस्टल रोडचे सगळे दलाल परप्रांतीय आहेत, समृद्धी मार्गाचे दलाल परप्रांतीय आहेत, मुंबई पुण्याच्या मिसिंग लिंकचे दलाल परप्रांतीय आहेत, सगळीकडचे कंत्राटदार परप्रांतीय आहेत, नेते आमचे आहेत, नेत्यांचे पैसे सांभाळणारे लोक सगळे गुजर मारवाडी. असं का होतं मला सांगा? शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांचा राज्यकारभार सांभाळायला त्यांना काय नसेल एखादा, त्यांनी का नाही बाहेरच्या लोकांवर विश्वास टाकला? शिवाजी महाराज ज्या पद्धतीनं तेव्हाच्या ब्रिटिशांची वागलेत, मिठाच्या करासंबंधात तुम्ही त्या काळातली कागदपत्र पहा, मिठावर कमी कर लावावा महाराजांनी म्हणून ब्रिटिशांनी त्यांचा माणूस आणि दुभाषा रायगडावर काही महिने ठेवला, पण महाराजांनी त्याला इतकं तिथे पिदवलेलं आहे की शेवटी त्या माणसाने थकून महाराजांच्या अटी मान्य केलेल्या आहे. म्हणजे हा राज्यकर्ता कसा आहे? हा चांगला डिप्लोमॅट आहे, हा राज्यकर्ता चांगला राजनय करणारा माणूस आहे. त्याला कळतं युद्ध कधी करायचं, तह कधी करायचा, चर्चा कधी करायची, राज्य कसं टिकवायचं, वारसा कसा टिकवायचा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भौगोलिक प्रांताच्या पलीकडे जाऊन विचार कसा एखाद्या समाजाच्या पुढे टिकवायचा, ही एक जाणीव शिवाजी महाराजांच्या मध्ये आपल्याला दिसते. आज तुम्ही मला ताई इथं बोलावलं सगळ्यांनी, आणि तुम्ही सुरुवातीला म्हणलात की कमी माणसं आहेत त्याचा तुम्ही विचार करू नका. कमी माणसांचा आम्ही कधीच विचार करत नाही ताई, नाही तर 20 वर्ष जगलोच नसतो. आम्ही इतक्या कमी माणसांच्या मध्ये काम केलेलं आहे की अनेकदा आम्हीच असायचो, लोकच नसायचं, आणि मग हळूहळू लोकांना सवय लागते यायची. कारण काय आहे की मराठी लोकांना क्षुद्र मनोरंजन मूल्याच्या गोष्टी जास्त आवडतात. आता इथे तुमच्या फडके रोडला नववर्षाची यात्रा निघते बघा, ती मराठी लोकांची यात्रा नाहीये, ती हिंदू नववर्ष यात्रा आहे. लक्षात ठेवा, तुमच्यापैकी काही लोक 50% मराठी आणि 50% हिंदू असतील. 2 दगडांवर पाय ठेवलात तर ढुंगण सुचतं, एवढं तुम्ही लक्षात घ्या. जे खाली पडतील ना, एक तर मराठी राहा किंवा हिंदू राहा. त्यामुळे असे जे 2 दगडांवर पाय ठेवू नयेत त्या सगळ्यांनी
मग ते सेनेत असतील, मनसेत असतील, काँग्रेसमध्ये असतील, पाय एकाच दगडावर ठेवायचा. तो दगड खड्ड्यात गेला तर तुम्ही खड्ड्यात जाल, पण पाय मराठीचाच असला पाहिजे. एवढं एक आपण ते जे तुमचं फडके रोडचं सगळं प्रदर्शन आहे ते कपल्सच्या रोमांसची पब्लिक जागा आहे ना ती, म्हणून गर्दी आहे. ते हिंदू राष्ट्रावरचं प्रेम फक्त नाहीये. इथं काय आहे, अशा सारख्या कार्यक्रमांमध्ये थोडं डोक्याला टाचणी लावावी लागते ना. अशा सारख्या कार्यक्रमांमध्ये थोडा मेंदू मोबाईल पासून दूर ठेवावा लागतो. थोडा काळ तुम्हाला सेल्फी काढता येत नाही, थोडा काळ तुम्हाला स्वतःच्या पलीकडे पाहावं लागतं. म्हणून म्हातारी मंडळी जी आहेत ती का नाहीये, कारण त्यांना सिरियल मध्ये सिल्कच्या साड्या नेसून भांडण करणाऱ्या बाया बघायच्या आहेत. तरुण माणसं का नाहीये, कारण त्यांचं काय म्हणणं आहे, हे सगळं उद्या इन्स्टावर येईलच ना. इन्स्टावर 1.5 तासाचं कोण ऐकतं, ते 2 मिनिटाचं आलं की तेवढंच महत्वाचं आहे. 2 मिनिटाच्या शिवाजी महाराज समजा आज असतील आणि त्यांनी सुद्धा लोकांना अड्रेस केलं, तरी सुद्धा लोक 2च मिनिटाच्या रील मध्ये ते सगळं भागवत. सध्या जास्त फक्त लोक मन की बात आणि परीक्षा पे चर्चा एवढंच ऐकतात, पण ते बळजबरीमुळे आणि सरकारी धाकदपटशामुळे. प्रेमाने आणि आनंदाने हे 2 कार्यक्रम ऐकणारा माणूस तुम्ही मला दाखवा, त्याला आपण सरकार बदलेल तेव्हा पद्मभूषण देऊ शकतो. बळजबरीनेच ऐकणारे लोक आहेत. पण अशा परिस्थितीमध्ये आपण ज्या वेळेला महाराजांची आठवण करतो एका छोट्या समुदायामध्ये, आपण काम काय करायला पाहिजे बघा. मला असं वाटतं, महाराष्ट्राशी आपली बांधिलकी आहे का, आणि महाराष्ट्राशी म्हणजे अखंड महाराष्ट्राच्या 3 तुकड्यांशी नाही. आपल्याकडे एक गृहस्थ आहेत, ते असं म्हणले होते की विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही, पण केलं त्यांनी. माणसं थांबत नाहीत फार काळ लग्न व्हायला, पण आता त्यांचं लग्न झालंय म्हणजे ते विदर्भ वेगळा करणार नाही तसं नाही. कदाचित ते विदर्भ पण वेगळा करतील आणि MMRचं प्रांत पण वेगळा करतील. असं जर झालं तर महाराष्ट्राच्या त्रिभाजनाचा धोका आहे. आपल्यापैकी बरेच भाबडे लोक असं म्हणतात, नाही असं काही नाही. आपले कवी आणि लेखक यांच्यासारखे नालायक तर लोक ते असं म्हणतात, काय ज्ञानेश्वर तुकारामाची भाषा आहे. आजच सचिन खेडेकर असं म्हणाले की मराठीला काही प्रॉब्लेम नाहीये. मराठीला काही प्रॉब्लेम का नाही, कारण गडकरी, दीनानाथ आणि शिवाजीला त्यांची नाटकं बघायला अजून लोक येत आहेत. यांच्या घरात यांची मुलं नाही मराठीमध्ये शिकली, तर यांची नाटकं पुढे बघणार कोण आहे. हे 2 आणि 4 हजार रुपयाचं तिकीट घेऊन यांची नाटकं बघायला येण्यापेक्षा लोक नेटफ्लिक्स नाही का बघणार. नेटफ्लिक्स मध्ये पण मराठी भाषेचा पर्याय आहे. तुमची तुकार मध्यमवर्गीय ब्राह्मणी नाटकं बघण्यापेक्षा ज्याच्यामध्ये अधिक इंटेलेक्च्युअल डेप्थ आहे अशा गोष्टी जर OTTवर उपलब्ध असतील तर लोक तेच पाहतील. पण हे सगळे लोक जमिनीपासून 4 बोट त्यांचं आयुष्य वर चाललेलं आहे. या मंडळींना मराठी भाषेचा लोप होऊ शकतो, मराठी भाषा शिक्षणातनं हद्दपार होऊ शकते, हे कळत नाही. आणि हे सगळं का कळलं पाहिजे, कारण शिवाजी महाराजांचा विचार करायचा, पण समकालीन महाराष्ट्राचा विचार करायचा नाही, हे योग्य नाही. आणि समकालीन महाराष्ट्राचा विचार शिवाजी महाराजांशिवाय करायचा हे शक्य नाही. त्यामुळे शिवाजी महाराज आणि समकालीन महाराष्ट्र यांचं सेंद्रिय नातं आहे, ऑर्गॅनिक नातं आहे. म्हणजे आपल्या धमन्यांमधनं वाहणारं जे रक्त आहे, जो प्रवाह आहे, तो मराठीचा आहे, तो शिवाजी महाराजांचा आहे. आणि हा माणूस आपल्या भूमीमध्ये जन्माला आला, याचं अभिमानापलीकडे आपल्याला काय वाटलं पाहिजे, तर याचा अभिमानाच्या पलीकडे नवा विचार आपल्याला वाटला. तो काय विचार आहे, तर आपण याच्यासारखे श्रेष्ठ तर नाहीच होऊ शकणार, पण आपल्या माफक क्षमतेमध्ये आपण या माणसाच्या वैचारिक वारशाला पुढे नेऊ शकू का, किमान आपण असं वागू शकू का की ज्यामुळे याच्या वैचारिक वारशाला बट्टा लागणार नाही, एवढं तरी आपण करू शकू का. तुम्ही रायगडावर जे कोणी चालत गेले असतील तुम्हाला दिसेल, तिथे एका पायरीवर लिहिलंय बघा, सेवेसी तत्पर हिरोजी इंदुलकर. पाहिलंय का तुम्ही? हिरोजी इंदुलकर हा त्यांचा कन्स्ट्रक्शनचा माणूस आहे, तिथला PWDचा माणूस आहे शिवाजी महाराजांच्या काळात. तुम्ही इमॅजिन करा की आत्ताचा तुमचा डोंबिवलीचा एखादा PWDचा माणूस रायगडावर जर नेमला असता तर रायगड आपल्याला भूगर्भात सापडला असता. बरोबर आहे, म्हणजे डोंबिवलीची परिस्थिती वाईट आहे, मुंबईची तर अजूनच भयानक. पण म्हणजे सेवेसी तत्पर हिरोजी इंदुलकर असं तो माणूस लिहितो आणि रायगडावर त्या माणसाच्या नावासकट तो दगड राहतो 300-350 वर्ष. म्हणजे प्रॉब्लेम दगडात नाहीये, प्रॉब्लेम माणसांमध्ये आहे. इथे या मीरा रोड आणि ह्याच्यामध्ये चार लेनचा पूल पुढे जाऊन 2 लेनचा होतो. मेट्रोचं काम चालू असताना लोकांच्या डोक्यात मेट्रोचा पिलर पडतो. हे कसं घडतं मला तुम्ही सांगा. हे घडतं कारण माणसांमध्ये लोचा आहे. म्हणजे शिवाजी महाराज जेव्हा फक्त तुमच्या फोटोपुरते मर्यादित राहतात, शिवाजी महाराज फक्त जेव्हा तुमच्या दृष्टीनं एक उपचार रिच्युअल म्हणून मर्यादित राहतात आणि कृती मात्र तुमची पूर्णतः शिवाजी महाराजांच्या विचाराच्या विरोधात जाणारी असते, तेव्हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र राहत नाही. आत्ताचा जो महाराष्ट्र आहे तो केवळ नावाचा महाराष्ट्र आहे, आडनावाने मराठी असलेल्या लोकांचा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून जर आपल्याला शिवाजी महाराजांना 19 फेब्रुवारीच्या मध्ये आठवायचं असेल, कारण आपल्या आठवणी कशा आहेत, 19 फेब्रुवारी, मग एप्रिलमध्ये, मग जूनमध्ये, मग नंतर आपण झोपतो, मग डायरेक्ट 19 फेब्रुवारी. याच्या मधल्या काळात शिवाजी महाराजांना जर आठवायचं तर शिवाजी महाराजांना त्यांच्या विचारांनी आठवता येणं शक्य आहे, त्यांच्या कृतीने आठवता येणं शक्य आहे, त्यांच्या प्रेरणेनं आठवता येणं शक्य आहे. आणि तर मला असं वाटतं शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी
जबाबदारी काय आहे? महाराष्ट्र धर्माची आहे. महाराष्ट्र धर्म रुजवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, महाराष्ट्र धर्म टिकवावा. हा जो महाराष्ट्र धर्म आहे ना, हा इथल्या हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध, जैन सगळ्या धर्मांच्या पलीकडचा आहे. या राज्याच्या एका राष्ट्रीय ओळखीचा धर्म आहे. त्याच्या पोटातनं निर्माण होणारं मराठी कारण म्हणजे मराठी माणसाचं अर्थकारण, राजकारण, संस्कृती कारण हे जे उभं राहिलं तर आपण शिवाजी महाराजांचा वारसा सांगू शकतो. शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांब. हा सांगण्याची आपली क्षमता आहे का? क्षमता आहे. आपण काय 13-14 कोटी लोक आहोत. साहेबांच्या कृपेनं 21 सालची जनगणनाच झालेली नाही, ती आता 27 साली होईल. तेव्हा आपल्याला कळेल की नेमके आपण किती आहोत. तेव्हा आपल्याला कळेल की इथं नेमके भय्ये किती वाढले. तेव्हा आपल्याला कळेल की गुजर मारवाडी किती वाढले. आणि मुंबईत आपण अल्पसंख्य आहोत का? अचानक तुम्हाला साक्षात्कार होण्याची शक्यता आहे की डोंबिवलीत पण तुमची संख्या फार घटलेली. कारण डोंबिवलीत पण तुमचे शाकाहारी बांधव खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. बरोबर आहे ना? डोंबिवलीत खूप वाढलेले आहे. ठाण्यात वाढलेले आहेत. ठाण्यात, नौपाड्यात जिथं मराठी माणसं प्रचंड मोठ्या प्रमाणात होती तिथं सगळ्या रिडेव्हलप्ड वसाहतींमध्ये शाकाहारी बांधवांची संख्या खूप वाढली. हे जे शाकाहारी बांधव आहेत ते कोण आहेत? बारमध्ये आणि परमिट रूम मध्ये मासे खाणारे पण घरामध्ये शाकाहारी राहणारे आणि मराठी लोकांना घरं नाकारणारे हे लँड माफिया आहे. यांच्याशी झुंजायचं असेल तर मराठी माणसांना मोडेन पण वाकणार नाही वगैरे नाही म्हणून चालणार. मोडणारही नाही आणि वाकणारही नाही. या पद्धतीचं नवं सांस्कृतिक राजकारण जर आपण उभं करू शकलो तर मला वाटतं की शिवाजी महाराजांचा वारसा आपल्याला सांगता येईल. आजच्या घडीला 60-70% निराशावादी परिस्थिती आहे, ती तुमच्या पुढे मी मांडली. पण कोणत्याही काळामध्ये कार्यकर्त्याला, संघटकाला निराश होऊन चालत. आणि त्यामुळे तुम्ही साधा विचार करा की पाशवी बहुमत असलेल्या ह्या लोकांनी तिसऱ्या भाषेची सक्ती केली तर मराठी लोक असे त्यांच्या अंगावर गेले की त्यांना GR मागे घ्यावे लागले. म्हणजे लोक रस्त्यावर आले, मराठी लोकांनी त्यांचा मराठी बाणा दाखवला तर हिंदी, हिंदुस्थानचं कथन सांगणाऱ्या लोकांचं काही चालत नाही. हे आपल्याला कळलं आहे पण ते आपल्या मनात रुजलं आहे का याचा एक शांतपणाने आपण विचार करूया. एकत्र यायला पाहिजे आणि शिवाजी महाराजांना पुतळ्यांच्या पलीकडे नेऊन, शिवाजी महाराजांना त्यांच्या प्रतिमांच्या पलीकडे नेऊन त्यांच्या विचारांच्या साठी त्यांना आपण पुजलं पाहिजे. तुमच्यापैकी काही जणांनी गोविंद पानसरे शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचलं असेल. गोविंद पानसरे हा अत्यंत मोठा माणूस, दाभोलकर अत्यंत मोठा माणूस. कदाचित ते इतके मोठे होते म्हणून त्यांचे खून झाले आणि कर्नाटकात खून झालेल्या गौरी लंकेश आणि कलबुर्गींचा तपास लागतो आणि महाराष्ट्रासारख्या तथाकथित पुरोगामी राज्यामध्ये मात्र हे सगळं करणारे लोक अजूनही तुरुंगाबाहेर राहतात आणि गोविंद पानसरे आणि दाभोलकरांच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही. याच्यावरून आपण काय पुरोगामी लायकीचे लोक आहोत हे आपल्याला कळतं. आपली यंत्रणा किती किडलेली आणि सडलेली आहे हे पण आपल्याला कळतं. प्रश्न असा आहे की शिवाजी कोण होता असा प्रश्न पानसरे विचारू शकत होते, कारण शिवाजी मित्र आहेत. शिवाजी कसं बोलायचा, लिहायचा असा प्रश्न राजवाडे विचारू शकत होत, मेहंदळे विचारू शकत होत, त्र्यंबशम शेजवलकर विचारू शकत होत. कारण या सगळ्यांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांबद्दल एवढं प्रेम होतं की दोस्तीत ते शिवाजी महाराजांशी बोलू शकत होते. म्हणून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज एवढं न म्हणता सुद्धा महाराजांबद्दलचं प्रेम व्यक्त करता येत होतं. याच्या उलट आपलं ज्या लोकांनी रेल्वे स्टेशनचं नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस केलंय त्या भामट्यांना तुम्ही विचारा, कोणीही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणत नाही, CSMTच म्हणतात. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आपण संभाजीनगरात विद्यापीठ केलं, कोणीही त्याला बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ म्हणत नाही, बामू म्हणतात. रामानंद तीर्थांच्या नावाने आपण विद्यापीठ केलं नांदेडला, त्याला SRTM म्हणतात. सावित्रीबाईंच्या नावाने आपण पुणे विद्यापीठाचं नाव बदललं, लोक त्याला SPPO म्हणतात. म्हणजे ज्या हेतूने आपण नावं बदलली ते घडलं नाही. एकच शहाणा माणूस तो म्हणजे अप्पासाहेब पवार त्यांनी शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी विद्यापीठ केलं नाही. नाहीतर आपल्याकडच्या बदमाशांनी त्याला शशी विद्यापीठ करून टाकलं असतं. शिवाजी विद्यापीठ हे नाव आप्पासाहेबांनी आग्रहाने ठेवलं. आता काही बिंडोक लोक तिथं प्रचार करत होते की शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं करा. तेव्हा कोल्हापूरचे लोक शहाणे आहेत, नेहमी शहाणं वागतात असं नाही पण कधी कधी वागतात. तेव्हा ते असं म्हणाले की शिवाजी विद्यापीठ हे नाव कधीही संक्षेपात वापरलं जाणार नाही, याची आम्हाला कागदोपत्री हमी मिळणार असेल तरच आम्ही हे नाव बदलायला तयार आहोत. तुम्ही कोस्टल रोडला जा, कोस्टल रोड सुरू होतो तिथे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड असं हातभर नाव लिहिलेलं आहे. असं नाव पूर्ण उच्चारणारा एक माणूस मला तुम्ही दाखवा. याच्याऐवजी संभाजी महाराजांच्या प्रेमापोटी संभाजी महाराज किनारी रस्ता असं म्हटलं गेलं असतं तर महाराजांचं नाव जास्त तोंडात येण्याची शक्यता होती. खोटा आदर दाखवणारे लोक हे खरं प्रेम दाखवणाऱ्या लोकांच्या पेक्षा
महाराजांपेक्षा जास्त कृतज्ञ, नीच आणि करंटे असतात एवढं कायम लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये आता अशा प्रकारच्या खोट्या आदर दाखवणाऱ्या लोकांची चलती आहे. महाराजांना या लोकांच्या तावडीतनं सोडवणं ही मराठी माणसांची प्राथमिक जबाबदारी आहे. तसं झालं तर महाराष्ट्राचं महाराष्ट्र होईल का नाही मला माहित नाही, पण बरं राष्ट्र होण्याची एक शक्यता आहे. ते व्हावं यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. तुम्ही मला बोलावलं आणि शांतपणाने ऐकून घेतलं. म्हणजे शांतपणाने ऐकून घेण्यापलीकडे तुमच्याकडे काही पर्याय होता असं नाही. तुमचे नेते पुढे बसलेले आहेत त्याच्यामुळेही तुम्ही बसलात. पण मला असं वाटतं की शिवाजी महाराज हा विषय असा आहे की वक्ता कसाही असला तरी माणसं प्रेमाने ऐकतातच. त्यामुळे जे काही बरं आहे ते महाराजांचं आहे, जे काही उणं आहे ते माझ्यासारख्या सामान्य माणसाचं आहे.